हे जे बीजेपी सरकार आहे हे दोन्ही समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि कुठेतरी यांच्यामध्ये प्रत्येक समाजाला कुठेतरी दाबून ठेवण्याचं काम हे सरकार करत आहे। आप देख रहे AQS न्यूज चैनल, आपका इस न्यूज चैनल में स्वागत है। आप जुड़े AQS न्यूज से, मैं हूं अनीस कुरैशी और आपका हमारे इस न्यूज चैनल में स्वागत है। इससे पहले यहाँ पर मोर्चा निकलाया जा रहा है, तो यहाँ पर आइए जानते बनेगौड़ा साहब से जानते हैं मोर्चा किस लिए सब मोर्चा किस लिए निकाला जा रहा है, मोर्चा किस लिए निकाला जा रहा है। ये मोर्चा अनुसूचित जाती जे तो उपवर्गीकरणाला विरोध म्हणून जे तर हा जो मोर्चा काढण्यात येत आहे। प्रश्न असा आहे का जे तर सरकार जे तर प्रत्येक समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे आणि या ठिकाणी जे तर अनुसूचित जातीमध्ये जे तर आरक्षणामध्ये 59 जाती आहेत आणि सरकार जे तर या ठिकाणी मनोवादी सरकार जे तर त्यामध्ये जे तर भांडण लावण्याचं काम करत आहे। म्हणून जे तर सरकारच्या विरोधात हा मोर्चा आहे, कोणा समाजाच्या विरोधात हा मोर्चा नाही। आप क्या बोल रहे हैं इस मोर्चे के बारे में? ये मोर्चा सरकार के खिलाफ है और सरकार की उस रणनीति के कि जो जाति को तोड़ रहे ताकि हमेशा इस राज्य अशांत रहे और जो अल्पसंख्यक लोग हैं उनकी सरकार बहुसंख्यक दिखाई जाए और एससी लोगों में झोले लगाने का काम इस सरकार पिछले कुछ दिनों से कर रहे है, उसी का ये काम है। आप क्या बोलना चाहेंगे? हा उपवर्गीय जो विरोधी मोर्चा निघाला आहे की सरकारनं अब कडक हे बौद्ध ज्या अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत त्या जातींना विचारून 2 जातीमध्ये तेढ निर्माण होईल यासाठी हा सरकार प्रयत्न करीत आहे आणि तो सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्व बौद्ध समाज, खाटीक समाज, चर्मकार समाज या सर्वांनी मिळून आज भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्याचं आयोजन केलेलं आहे। सरकारला एक चेतावणी आहे की या मोर्चाच्या माध्यमातून अनेक जे लोकांवर अन्याय अत्याचार होणार आहे याच्यानंतर क्रिमिनल लागू करून हे आरक्षण मोडीत काढण्याचं काम या सरकारच्या वतीने होत आहे। म्हणून या मोर्चाच्या मार्फत त्यांना चेतावणी देण्यात येते। आप क्या बोलना चाहेंगे? जो अनुसूचित जाती 59 जातीला डॉक्टर बाबासाहेबांनी एक संघ ठेवलं, परंतु काही मनोवादी विचाराचे लोक हे आरक्षण 59 जातीमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे भारतीय संविधानाला धक्का लागू शकतो। या बाबतीत आपला अनुसूचित जाती विरोधी कृती समितीचा हा विरोध आहे। यासाठी आजचा मोर्चा आहे, कारण जेणेकरून की आतापर्यंत 59 जाती एक संघ होत्या आणि त्याच्यामध्ये जातीय तेढ निर्माण करून आरक्षणामध्ये वर्गीकरण होईल आणि वर्गीकरण झालं की भारतीय संविधानाला धक्का लागू शकतो। आपका नाम बताइए। मी अफसर तडवी, महाराष्ट्र आदिवासी विकास परिषद, महाराष्ट्र राज्य। मी आदिवासी समाजाचा असून मी ह्या उपवर्गीकरण हे रद्द झाले पाहिजे, हे उपवर्गीकरण झाले नाही पाहिजे म्हणून मी या ठिकाणी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आलो। हे जे बीजेपी सरकार आहे हे दोन्ही समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि कुठेतरी यांच्यामध्ये प्रत्येक समाजाला कुठेतरी दाबून ठेवण्याचं काम हे सरकार करत आहे। बाबासाहेबांनी जे घटनामध्ये लिहून ठेवलेलं आहे, जसे की आदिवासी समाजाचा सुद्धा या लोकांनी कुठेतरी खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे आणि एससी समाजाचं सुद्धा अशाच प्रकारे खच्चीकरण करून उपवर्गीकरणामध्ये काहीतरी पळवाटा दाखवून या समाजाला तोडण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे। सर्वात प्रथम या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि हे उपवर्गीकरण रद्द व्हावं मी या उद्देशाने या मोर्चामध्ये सामील झालेलो आहे।